कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश, असं का बोलतोय पारुशी? काय काय सुरू आहे इथे? नाही सर, मला ना पारूची खूप काळजी वाटत होती, म्हणून तिला भेटायला आलेलो। बाकी काय? पारू, तू ठीक आहेस ना? ओके सर, ती ठीक आहे। आदित्य सर, तुम्ही इकडं कशा पायी आलात? नाही म्हणजे काही काम होतं का तुमचं? पारू, तू इतकी मोठी रिस्क कशी काय घेतलीस का? नाही सर, तसं काही बी नाही। तसं काही नाही काय म्हणतेस पारू? आज मी जो इथे उभा आहे तुझ्या समोर, जिवंत, तो फक्त तुझ्यामुळे। माझं अख्खं कुटुंब तिथे शांतपणे झोपू शकतंय, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, ते फक्त तुझ्यामुळे। तू एक मेसेज केला नसता तर काय झालं असतं देव जाणे। तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांचा जीव वाचलाय पारू। थँक्यू। पारू, तू काय मग आमच्या घरासाठी, आमच्यासाठी तुझा जीव धोक्यात घालत आलीस। तू जर तो मेसेज केला नसता तर मला, पारू, तो स्फोट होणार आहे हे तुला कसं कळलं होतं का? सर सॉरी सर, पारू ना आधीच खूप शॉक मध्ये आहे। सर, ह्या घटनेवर आपण नंतर निवांत बोलूया का प्लीज? म्हणजे तुम्ही आलात ना तेव्हा ऍक्च्युली आमचा एक महत्वाचा विषय चालू होता आणि विषय जरा खाजगी होता, सो प्लीज। I'm sorry. नाही, हरीश यार, मी पण खूप शॉक मध्ये आहे। मला वाटलं पारूशी बोलून काही क्ल्यू मिळेल का, पण इट्स ओके। सॉरी, मी तुम्हाला उगाच डिस्टर्ब केलं। पारू, आपण उद्या बोलूया, ओके? प्लीज कंटिन्यू। आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू। तिकडं नेमकं काय घडलं हे मी उद्या सांगणारच आहे समजांसमोर। ओके, मी वाट बघतो उद्याची। चल। भीती दिसते चेहऱ्यावर। चांगलं आहे, घाबरलंच पाहिजे तुम्ही। अजून एक दिवस धीर धरा, उद्या समध्या गोष्टींचा उलगडा होणारच आहे। खरं तर हे मी आदित्य सरांना आत्ता बी सांगू शकले असते, पण मला माहित आहे उद्या जे मी सत्य सांगणार आहे त्यानं माझं अख्खं आयुष्य बदलणार आहे। माझ्याकडे ही शेवटची रात्र आहे आणि ती मला माझ्या मनाप्रमाणे भरभरून जगायची आहे।
एका क्षणात समजा संपल. दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमचं सत्य समजांसमोर आणावं तर लागल. मग जरी त्याची किंमत माझं हे मंगळसूत्र असेल. नाही नाही पारू, पण अनुष्का मॅडम लई हुशार आहेत. देवी समोर असंच पुराव्याशिवाय गेले तर माझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. यावेळेस मला बी ही लढाई शितापीने जिंकावी लागल. आता या बिंडोक वाटणाऱ्या पारूची मला हुशारी अनुष्का मॅडम समोर दाखवावीच लागल. तुझ्या भक्तीत कधीच काही कमी पडू दिलं नाही. कायम तू दाखवलेल्या रस्त्यावर चालत आलो. कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही. आणि त्याचं फळ म्हणूनच तू आदित्यला सुखरूप ठेवलंस. पण सगळेच जण तू दाखवलेल्या मार्गावर चालतीलच ह्याची खात्री नसते. आणि आता ह्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्यांना मी शिक्षा देणारच. प्रीतम, प्रिया, तुम्ही देवळात जाऊन या, देवाचा आशीर्वाद घेऊन या. हो. आदित्य, आपण आपल्या शत्रूंना जरा जास्तच सूट दिली ना. पण आता बास. या स्फोटाची सगळी माहिती मला हवी आहे. अगदी बारीक सारीक डिटेल्स सुद्धा मला कळले पाहिजेत. का केलं, कोणी केलं, यात कोण कोण इन्व्हॉल्व्ड होतं, पुढचं प्लॅनिंग काय होतं, हे सगळं कळलं पाहिजे. त्या दिवशी ती दिशा आपल्या घरात येऊन आपल्याला चॅलेंज करून गेलीये. तिला वाटलं असेल की ती जिंकलीये म्हणून, पण तिला अजून माहित नाहीये की किर्लोस्करांनी त्यांची खेळी खेळलीच नाहीये अजून. मॅम, मला ती मुलगी मूर्ख वाटली. आपण कशाला तिला एवढं महत्त्व द्यायचं आहे? जाऊ द्या ना. बरोबर आहे तुझं. तिला महत्त्व द्यायचंच नाहीये. तिचं महत्त्व संपवून टाकायचंय. प्रीतम, जाता जाता पारूला पाठवून दे, कारण कालच्या प्रकरणानंतर तिची भेट झाली नाहीये. होय, मी बोलवतो पारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.